आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था उघड, शवविच्छेदन कक्षामध्ये अस्वच्छतेचा कळस। सटाणा ग्रामीण रुग्णालयातील गंभीर अस्वच्छतेचा प्रकार उघडकीस आला असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे सटाणा तालुका अध्यक्ष गणेश काकुडते हे त्यांच्या कामानिमित्त सटाणा ग्रामीण रुग्णालयात गेले असता शवविच्छेदन कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वत्र घाण, कचरा व दुर्गंधी पसरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। शवविच्छेदन कक्षामधील परिस्थिती तर अधिकच धक्कादायक होती। मृतदेहांचे कपडे, अस्वच्छ कचरा, वापरलेली साहित्य व इतर घाण तिथेच टाकलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले। मृतांच्या नातेवाईकांसाठी तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक आणि लज्जास्पद असल्याचे मत गणेश काकुडते यांनी व्यक्त केले। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अशी बेफिकिरी ही गंभीर बाब असून यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो असेही त्यांनी सांगितले। हा संपूर्ण प्रकार त्यांनी तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भगत यांच्या निदर्शनास आणून दिला। रुग्णालयात 3 ते 4 सफाई कर्मचारी कार्यरत असताना अशी अस्वच्छता कशी काय निर्माण झाली? सफाई कर्मचाऱ्यांकडून सफाईऐवजी इतर कामे करून घेतली असा संशयही त्यांनी व्यक्त केला। या बाबीकडे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ पोस्टमॉर्टम रूम व परिसरात साफसफाईला सुरुवात करण्यात आली। दरम्यान सटाणा ग्रामीण रुग्णालयातील अशा अनेक गंभीर त्रुटी असून त्या लवकरच जनतेसमोर मांडण्यात येतील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार संघटनेने दिलाय। आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे। याच्यामध्ये जर माझी काही चूक असेल तर मला सांगा। हो सर, नाहीच माझी चूक आहे का? ही स्वच्छता करणं सांगणं माझी चूक आहे का? नाहीच सर। आता हे जे काही करतात ना पोरं, ह्यांनी अगोदरच केली आहे। फक्त या पोरांना कधी पोरांचा काय दोष आहे? तुमचा धाक नाही त्यांच्यावरती। एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे, तुमचा धाक राहिला असता तर असं झालंच नसतं। PM रूम उघडा, चला तुम्ही PM रूम उघडा। तुम्हाला आवरून घ्या म्हणून मी बाकीचे पेशंट बघतोय, सगळं करतोय। तुम्हाला मी मागच्या वर्षी म्हणतोय सगळं आवरून घ्या म्हणून सांगितलं होतं ना। हो मग हे पण होते आता त्याच्यासाठी मी खायचं का बोलणे आता? केला का त्यांनी? त्यांना दिलं एक काम करायचं, त्याचा जेवढा विसरा आहे ना, जे पोलिसांनी न्यायचं नसेल ना, तुझ्या इकडे नाही काय समजा चाबी आहे चालू बघ या डॉक्टर साहेब, दादा तुमचा PM रूम आहे ना? हा बघा बघा हे चालेल तुषार डॉक्टर साहेबांना दाखव रे बाबा। हे बेसिंग दाखव, चल हे बेसिंग दाखव। हे कसं पडलेलं आहे या PM रूम मध्ये? इकडच्या साईडला बॉटल बघ, हे बॉटल कसे, हे बाय हे कसं पडलंय बाय। हे किती दिवसाचं आहे मला बाकीचे सॅम्पल होते, त्या पोरांना सांगतो ही पेटी बघा, ही पेटी कशाची डॉक्टर साहेब? सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे। हे बघा, हे बघा, हे बघा, आहे काही आहे का तालतम्य आहे का? हे बघा इथं पत्ते आहे बघा, हे बघा तुझ्या इथं दाखव। हे बघा इथं पत्ते आहे बघा, पत्ते। तुमचे लोक पत्ते खेळतात इथं निघाले असते साहेब। मग आम्ही आवरायचं का? नाही आवडणार, मी आवरायचं नाही आवरून देऊ, चला आणि मी आवरून देतो। हे बघा, हे बघा या ठिकाणी PM लोकांचे ते कपडे जमा केलेले पोलिसांची जागा आहे, ते जमा करून गेले, लोक घेऊन गेले असं। सर कधी कधी अरे नाही, तुम्ही 8 दिवसात हे करा ना, काय सेवा होते इथं? दाखव, हे बघा कसं पडलेलं आहे। हे बघा, हे काही हिरी लोकांचं आहे का? हे तुमच्या दवाखान्याचं नाही? दवाखान्याचं मग बॉडी आणण्यासाठी ठेवलं असेल। मग इथं राहू द्यायचं? नाही ते जाईल ना सर, ते इथं राहतो रात्रभर मुक्काम करणार का इथे लोक, चांगले स्टाफचे लोक इथं? काय वाटतं आपल्याला? अतिशय सटाणा ग्रामीण रुग्णालयाची अतिशय दूर अवस्था हे बघायला भेटलं। आत्ता साफसफाई करायला लागली, आत्ता
सांगितल्यावर लाज वाटते बघून. पगार घेतात सरकारचे लोक, सफाई कामगार आहे यांच्याकडे.